सगळ्यांनी माझ्याकडे पाठ फिरवली ज्योतिबा. मी ज्यांच्यावर विश्वास ठेवला, जी मेहनत घेतली, जे स्वप्न पाहिले, ते सगळे एका रात्रीत मातीत मिसळून गेले. मी न केलेल्या चुकीची शिक्षा मला हे पूर्ण जग देत आहे. माझं ऐकणारं इथं कोणी नाही. नाही, तुला माझ्यापासून दूर करण्याची ताकद माझ्यात नाही ज्योतिबा. रत्नागिरीच्या त्या डोंगरावर बसून कोट्यावधी भक्तांचा रक्षण करणारा माझा माऊली तू. या एका मुलीचे अश्रू तुला पाण्याच्या थेंबासारखे वाटतात का ज्योतिबा? तुझा चमत्कार फक्त गोष्टीतच काय ज्योतिबा? उत्तर दे मला. तुझा चमत्कार फक्त गोष्टीतच काय ज्योतिबा? ज्योतिबा, आई सांगायची, ज्योतिबा म्हणजे सूर्याचा अवतार. ब्रह्मा, विष्णू, महेश्वर यांना एकत्र मिळून निर्माण केलेले महातेज. संपूर्ण जगाला प्रकाश देणाऱ्या त्या सूर्यालाही राहूचे ग्रहण लागते. असे असताना माझ्या आयुष्यात आलेला हा अंधकार कायमचा कसा असेल? नाही, रत्नासुराचा संहार करणाऱ्या ज्योतिबा माझ्या आयुष्यात असलेल्या निराशारूपी असुराचा नाश नक्की करेल माझा ज्योतिबा. मी का घाबरू? माझ्या सोबत कोण नसेल तर काय झालं? तू आहेस ना. पराभवाने माझा अंत केला नाही ज्योतिबा. ही तर तू माझी घेतलेली अग्निपरीक्षा आहे. ज्योतिबाच्या त्या डोंगरावर लाखो कोट्यावधी भक्तांनी उधळलेला गुलाल ह्या वाऱ्याच्या स्वरूपात येऊन माझ्या अंगाला स्पर्श करतोय असं मला वाटतंय ज्योतिबा. तू सदैव माझ्या सोबत आहे असं मला वाटतंय ज्योतिबा. माझ्या दख्खनचा राजा ज्योतिबा, माझा अहंकार, माझा दुःख, माझा पराभव सर्व काही तुझ्या चरणी समर्पित. यापुढे या भक्ताच्या आयुष्याची सगळी जबाबदारी तुझी आहे दख्खनचा राजा. तू सदैव ह्या भक्तासोबत कायम असाच आहेस. ह्या वेड्या भक्ताचा एकच विश्वास की हा दख्खन केदार कायम ह्या मुलीसाठी, तिच्या भक्तीसाठी आणि त्या भक्तीच्या पोटी भगवंत कायम ह्या भक्तासाठी त्या घोड्यावरनं स्वार होऊन तिच्या प्रत्येक कष्टात तो सोबत असेल. माझ्या ज्योतिबावर माझा खूप विश्वास आहे. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. दख्खनचा राजा श्री केदारनाथ सौदागराच्या नावानं चांग भलं. माझ्या ज्योतिबाचा हा गुलाल म्हणजे भक्ताच्या कपाळी लागल्यानंतर ना त्याच्या आयुष्यातले सगळे संकट नाहीसे होतात. भगवंत कायम त्याच्या सोबत प्रत्येक क्षणाला उभा राहतो. बोला ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. दख्खनचा राजा श्री केदारनाथ सौदागराच्या नावानं चांग भलं.